चालू आहे गोल घ्यायचं आपल्या कांद्याला औषध घेऊ आणि मारून घेऊ वर्ग. आपण शेट बसले निवांत औषध घेऊन जाऊ. आमच्या काल आतूबाईने घेतलेली बॅग घालून भाऊ चालले शाळेमध्ये आज बरं का. पाठीमाग बघ तिकडे पाय तिकडे पाय पाठीमागं डोरेमॉन स्पायडरमॅनची बॅग आहे. मम्मीला बाय करतोय त्याला शाळेत सोडून जाऊ आपण आता. आपण मित्रांनो शिवाला शाळेत सोडून आलो. आपल्याला कांद्यातच राहणे तिथं तणनाशक फवारणी करायची. पंप भरून घेतलाय पाणी घेतलंय आता औषध मिक्स करू. आपण बघून सकाळी औषध आणलं आपण तर औषध टाकून त्याच्यामध्ये पटकन फवारणी करून घेऊ. शिवाला शाळेत सोडलं आपण त्याची शाळा सुटेपर्यंत पटकन आपली फवारणी झाली पाहिजे. पटकन आपण पंपावर भरू. आपल्याला काय 4-5 पंप मारायचा जास्त काही वेळ नसतं. 5 पंप पटकन मारून घेऊ आपण मित्रांनो. वातावरण निवळलेलं आहे पूर्ण. काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं. आता का ढगाळ वातावरण काही नाही तर पटकन आपलं फवारणी करून घेऊ आपण एकदा. मित्रांनो आपण कांद्याच्या तणनाशकासाठी ना कोरटेवा कंपनीचे गोल आणि गॅलंट वापरतो बरं का. रिझल्ट कसा आहे यापूर्वी आपण गॅलंट वगैरे काय वापरलं नाही. गोल वापरलेलं पण गॅलंट काय वगैरे वापरलेलं नाही. आणि म्हणजे या कंपनीचं प्रोडक्ट काय वापरलं नव्हतं आपण आता पहिल्यांदा वापरतो आहे गोल आणि गॅलंट. तर पंप भरला आपल्या इकडं परत फवारणीला आपण आता. आपले 3 पंप मारून आलेत. 1 पंप मारायचा बाकी आहे अजून. नेमकं एक सबस्क्रायबर घरी येऊन बसले आपल्याला भेटायसाठी आले आपल्याला. तर आता 1 पंप थोड्या वेळानं मारून त्यांना वेळ देऊ आपण. ते आता भेटा साईड लावून आले ते परत पन्हाळा पाठी म्हणून कुठं आहे कुठून आले ते त्यांना वेळ देऊ. त्यांना बोलू थोडं गप्पा मारू आणि मग राहिलेला 1 पंप आपण औषध थोड्या वेळानं मारून घेऊ. काय अडचण नाही. फायनली आपलं झालं गोल मारून. आता जेवण करू आणि आपलं तळ्यावरती मोटर चालू करून द्यायची. कारण की आपण नाही 4-5 दिवस करून तळ उपसत होतो. तळ्यावरती मोटर चालू करून तळावर लोडिंग करायला सुरुवात करून देऊ मित्रांनो. आपण पहिले घरी जाऊन जेवण करू एकदा बरं. जेवण करून आपण आलो तिकडे वावरामध्ये पाईप जोडून घेतले. तळ्यावरचं कॉक चालू करून गिनीगावातलं पाणी भरतं. गिनीगावातलं पण पाणी चालू करून दिलं आणि खालतील विहिरीचं पाणी आपण तळ्यात सोडून दिलं. आणि पाणी रिसायकल पण होऊन जाईल. तळ्यातलं पाणी बाहेर मग आणि बाहेरचं पाणी तळ्यात. उन्हाचं प्रेशरनं पाणी येतं की ते ठीक आहे. कारण का खालतून नदीपासून पाणी यायचं आहे. चांगला प्रेशर आहे असं काही नाही. 2 दिवसामध्ये तळ चांगलं जवळपास फुटवर खाली गेलं आपल्यावर का. आता रात्री लाईट राहील. रात्री मोटर चालू करून तळ्यामध्ये रात्री फुल लोड भरणं तर 2-3 दिवस करून तळायचं आपण. मित्रांनो आपण इकडं ऊस ते भरून घेतलं पूर्णपणे बरं का. ऊस भरून झाला. आपलं गिन्नी गवत भरून झालं आहे. डोंगरा बंद करून दिला. आता मोटर पण बंद करून देऊ. आता बारीक डोंगरा चालूच आहे. झाकण लावून बंद करून देऊ. गायींची चारा पाण्याची वेळ झाली. गाई पण ओरडायला लागले तर त्यांना वैरणी चाऱ्याची वैरण करून टाकू आपण आता. मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला आभाळ दाटून आलं बरं का. चान्सेस कमी पावसाचे पण लक्षणं पण दिसत आहेत तसे. शेळ्यांसाठी इकडे आपण गवत टाकलं. शेळ्या खाता इकडे. आता शेळ्यांना बांधून इकडे साईडला बांधून देऊ. गायांना वरती बांधून देऊ आता आणि आपल्याला फुरत करून देऊ. शिवाचं चाललं पाणी खेळायचं काम सुरू झालं. आता झोपेतून नुकतेच उठले भाऊ. त्याच्यामुळं काय आता दांगडं व्हायचं तिथून पुढं. पटापट संध्याकाळचे काम आवरून घेऊ. कारण का आता 5:30 वाजले ते. आपल्याकडे जवळपास अजून दिवस 6:30 7:15 दिवस असतो. तोपर्यंत जेवढं होईल तेवढं आपल्या कामं आवरून घेऊ. आणि रात्री नाही आपल्याला रात्री 12-12:30ला लाईट येणार आहे आपली. तर त्या हिशोबाने आपल्याला मोटरचं ऑटो पण ऑन करायला जायचं आहे. खूप दिवसानंतर आपण खालती विहिरीवर जातोय तर तिकडचा नजारा पण दाखवतो. मका वगैरे कशी मोठी झाली किती वाढली काय तिकडं नदीवरती गेल्यानंतर मला दाखवतो मी. पहिले आता जी महत्त्वाची कामं आहे ती पूर्ण करून घेऊ आपण. काय करतोय तू? काय करतोय? काय करतो? चाळणी दाणी काढतो. बरं ठीक आहे चाल काढ. आपण ना गायींसाठी मका तोडून ठेवली प्रियंकाने. मका घेऊन जाऊ. पावसाचं वातावरण निवळलं आहे पूर्णपणे तर तोडलेली मका ही घेऊन जाऊ आपण घरी. आता शिवा मका भरतोय कॅरेटमध्ये काही काढतोय दाणी. त्याला मका बिट्या गोळा करायला लावून दिला. आता करल गोळा हळूहळू. तर आपली सोयाबीन ना बऱ्याचपैकी वाढली बरं का. आता 1-2 दिवसामध्ये शेंगा तडकायला लागतील. 1-2 दिवसामध्ये आपण इथं सोंगणी करून घेतली तरी चालून जाईल. कारण का काही ठिकाणी चांगली वाळून गेली वगैरे. पूर्णपणे पिवळी होऊन गेली. 1-2 दिवसात लेबर भेटला ना तो सोंगून घेऊ मग सोयाबीन आपली. आज आहे ना खूप दिवसानंतर आपण चाललो आहे आपल्या खालतीला विहिरीवरती. रस्त्यात कबळ खूप आहे. गवत खूप मोठा झालं सोयाबीनमध्ये तर दाखवतो तुम्हाला. कारण खूप दिवसानंतर काय नजारा झाला तिकडं. आपल्याला इकडे बिट्या वाळायला पण लागल्या बरं का. इकडं मकाचा मुरघास करून घेतला तरी काही अडचण नाही. कारण बिट्या चांगल्या प्रकारे वाळल्या इकडं आपलं. वरतीला काढला आपण तिकडं पाणी भरलं होतं ना त्याच्यामुळं ती हिरवी मका तिकडं इकडं वाळून गेली मका काही ठिकाणी. तर 1-2 दिवसामध्ये लेबर सोयाबीन सोंगायला पण आणू आणि मका सोंगायला पण लेबर बघू आपण आता.
तोच रस्ता मक्कात जाण्याचा सुनचा गवत खूप झालं असं वाटतं. अरे बापरे, खूप गवत झाल्यावर का इकडे पण औषध फवारणी करावंच लागणार आपल्याला. विहिरीत पाणी किती आपल्या, अरे बाप, तुडुंब भरलेली विहीर आहे. कारण जास्त उपसाच नाही पाण्याचा, कारण आपण पाण्याची गरजच पडत नाही. काहींसाठी पिण्यासाठी जेवढं घरी उभारण्यात येईल तेवढंच पाणी वापरतो आपण. गवत झालं इकडं आणि मुंग्याचं तुफान आहे मित्रांनो. खूप पाहायला मुंग्या चावलं इकडं, कारण का लाल मुंग्यांचं साऱ्या ठिकाणी जास्त वावर राहतं यावर्षी. कारण माझ्या मते यावर्षी लाल मुंग्या जास्त वावरल्यामुळं लाल वस्तूला असं भाव राहतं असं वाटायला लागलं आहे मला. असं म्हणतात ना जुने लोक की जेवढं जास्त लाल मुंगे निघतात त्या गोष्टीला आणि त्या वस्तूला जास्त भाव राहतो मित्रांनो. तर आता आपण का ऑटो ऑन करून दिला मोटरीचा आणि इकडं आपलं सोलरचं चेक केलं, पेटा वगैरे व्यवस्थित आहे. कोणी काही इकडे शेडशाड केली नाही, नदीच्या काढायला आहे. कारण कोणी काही उद्योग करू शकतो, भरोसा नाही त्या गोष्टींचा. कारण का 1-2 वेळेस झालेलं आमच्याकडे इथं का मोटरचे आपले सोलरचे पॅनल चोरून नेले लोकांनी, त्यांनी स्टार्टर चोरून नेले याचे सोलरचे. त्या हिशोबाने आपलं स्टार्टर वगैरे सारखी गोष्टी एका ठिकाणी असणार. तर आपण दर चालू करतो सोलर, त्याच्यामुळे ते ऑन होतं म्हणजे याचा अर्थ आहे जागेवरती ते, असं काही नाही. तर ठीक आहे, चला मित्रांनो या छोट्याशा व्लॉगला इथेच थांबूया. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्की सांगा मित्रांनो. नंतर आमच्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याला भेटू अशा पुढील नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.